आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जे बुरुज गेल्या वर्षी ढासळला होता, बरोबर जून महिन्यामध्येच 16 तारखेला मी इथं पाहणी केली होती आणि तो बुरुज ढासळल्यानंतर तात्काळ त्याची दुरुस्ती व्हावी, काम व्हावं अशा प्रकारचे आदेश कलेक्टर साहेबांनी देऊन त्वरित त्या कामाला मंजुरी दिली होती। परंतु आज हे काम होता आपण पाहिलं असेल तर बुरुज म्हणजे फक्त पावसाची सुरुवात आहे आणि पावसाच्या सुरुवातीलाच हा बुरुज ढासळलेला आहे। अशा प्रकारचे निकृष्ट काम या कॉन्ट्रॅक्टरने केलेले आहे। अगोदर आपण सिंधुदुर्गला देखील पाहिलं असेल की त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा पुतळा जो पडला आणि त्यामुळं जी काही संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष म्हणा किंवा लोकांच्या ज्या भावना व्यक्त झाल्या हे खूप वाईट होत्या आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा कल्याणमध्ये तशा प्रकारचं बुरुज ढासळलेलं आहे, कारण कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच आता मी स्वतः पत्राद्वारे मागणी करणार आहे की अशा कॉन्ट्रॅक्टरला काम कोणी दिलं, याची शिफारस कोणी दिली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं बिल न देता त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल व्हावा, अशा प्रकारची मागणी मी आज इथं करत आहे।